सद्गुरू पै माऊली मातोश्री माई यांना प्रथम कृतज्ञपूर्वक वंदन आणि आपण सर्व सद्भक्त सत्श्रोते हो आपणा सर्वांना आदरपूर्वक नमस्कार. आजचा जो प्रश्न आहे, दुजेपणाचा परिणाम अहंभावावर कसा होतो? दुजेपण आणि अहंभाव याचा नेमका अर्थ आपल्याला आधी समजून घ्यायला हवा. दुजेपण याचा अर्थ दोनपण. दोनपण म्हणजे परमेश्वर आणि मी असे दोन आहेत असा जो भाव सर्वसाधारण माणसांकडे असतो, किंवा परमेश्वरापासून आपण खूप वेगळे आहोत अशी जी भावना माणसाकडे असते, मनुष्याकडे, त्याला खरं दुजेपण म्हणतात. दुसरा एक दुजेपणाचा अर्थ असाही लागतो की इतरांबद्दल, इतर आणि आपण म्हणजे समाजामध्ये जी अनेक माणसं आहेत त्या माणसांपेक्षा आपण वेगळे आहोत. आणि हा सर्वसाधारण माणसाकडे हा भाव असतो की मी आणि तू असे दोन गोष्टी जेव्हा माणसाकडे येतात, इतरांकडे पाहताना सुद्धा तिथे श्रेष्ठ कनिष्ठचा भाव असतो. हा एक महत्वाचा मुद्दा तिथे येतो आणि तिथेही दुजेपण म्हणता येतं की आपण श्रेष्ठ आहोत किंवा कनिष्ठ आहोत असं एखाद्या माणसाला इतरांपेक्षा आपण वेगळे आहोत आणि अशा पद्धतीने जेव्हा पाहिलं जातं तर तिथे एक दुजेपण आहे. म्हणून दोन अर्थ ते दुजेपणाचे आहेत. हे जे दुजेपण आहे हे निर्माण कुठून होतं असा पहिला प्रश्न येतो. जिथे मी आहे असं प्रत्येक मनुष्याला स्वतःकडे पाहून स्वतःचं अस्तित्व देहाच्या अपेक्षेत तो जेव्हा करतो आणि परमेश्वर म्हणून जे काही त्याच्याकडे संकल्पना असते त्या पद्धतीने त्या परमेश्वराची तो भक्ती करतो किंवा परमेश्वराकडची आळवणी करतो असं जे आपण म्हणतो, तिथे मनुष्याकडे मी आहे हा जो भाव आहे तोच खरा कारणीभूत असतो. त्यामुळे दुजेपणाचा परिणाम अहंभावावर होत नाही, तर अहंभावाचा परिणाम दुजेपणावर होतो. म्हणजे अहंभावातून दुजेपण निर्माण होतं. आता ह्या दोन्ही गोष्टीचा गुह्यार्थ पहिला कळला पाहिजे. कारण शब्दार्थ म्हटलं की परमेश्वर वेगळा आणि मी वेगळा असं म्हणायला गेलं तर परमेश्वर दिसतच नाहीये. म्हणजे आता ज्ञानाच्या अधिष्ठान जर पाहिलं तर परमेश्वरी शक्ती ही अनंत स्वरूप आहे, अदृश्य आहे, अव्यक्त आहे, असीम आहे, अजर आहे असं जे वर्णन केलं आणि त्याच परमेश्वरी शक्तीतून हे सर्व विश्व निर्माण झालेले आहे. आणि त्या म्हणजे जे एकच एक जे हे स्वरूप आहे त्या एकाच स्वरूपातून हे अनेक रूप निर्माण झाली असं जे शास्त्र सांगतं किंवा साधू संत सांगतात. तिथे परमेश्वर म्हणजे अनंत स्वरूप जे निराकार आहे, निर्गुण आहे असं जे वर्णन केलं जातं. आणि मनुष्य प्राणी म्हटल्यानंतर सगुण आहे, साकार आहे, स्तिमित आहे, संकुचित आहे, देहापुरती आहे, हा मनुष्याचा गुण सांगितले जातात. आणि त्यामुळे वेगळेपण हे येणारच हा सरळ अर्थ तिथं होतो. पण संतांनी किंवा आपल्या ऋषीमुनींनी किंवा सांख्य योग ज्याला म्हणतात, त्या सांख्य योगाचं हा बोध आहे की अनंत स्वरूप ज्याला आपण म्हणतो, की ज्याला आपण चैतन्य स्वरूप जे म्हणतो, ते जे चैतन्य स्वरूप आहे त्याला दुसऱ्या अंगाने समजून घ्यायचं, ते अनंत स्वरूप ती जाणीव आहे. चैतन्य स्वरूपाचा बोध समजून घ्यायचा असेल तर ते एक अनंत स्वरूप जाणीव आहे की जी विश्वाला व्यापून आहे. कारण विश्वामध्ये जे जे निर्माण झालं की विश्वरूपाने जे जे निर्माण झालं ते हे अनंत स्वरूप जाणीवेतून निर्माण झालं.
म्हणजे पाण्यामध्ये जशा लाटा निर्माण की समुद्रामध्ये जशा लाटा निर्माण होत आहेत तसं त्या अनंत चैतन्य स्वरूपाच्या सागरामध्ये ह्या अनेक लाटा निर्माण झाल्या. आणि या लाटा आहेत काय, तर ते समुद्राचंच अंग आहे. म्हणजे ते वेगळे पण कुठे. सांख्ययोगामध्ये जे एक पण सांगतायत ते वेगळे पण नाहीच आहे. समुद्र काय आणि लाट काय एकच आहे, वेगळं कुठं काय. हा सांख्ययोगाचं सांगणं आहे. पण आपण आपल्या देहातून देहाकडून म्हणजे आपण आपला देह म्हणजे आपण ह्या भावातून जेव्हा आपण सगळीकडे पाहतो तर आपण म्हणून वेगळे, समोरचा माणूस वेगळा, मग स्त्री असेल, पुरुष असेल, लहान असेल, मोठा असेल, वयस्कर असतील, वार्धक्याला गेलेली लोक आहेत, तिथे वेगळे पण सगळीकडे दिसतं. खरं काय, खरं काय हा प्रश्न तिथे पडला. म्हणजे इथे हा सगळा जो भाग येतो तिथे मी आहे हे सत्य आहे, पण मी देह आहे हे काही काळासाठी सत्य आहे. नंतर देह जर बाजूला झाला तर कुठे आहे काही कळत नाही. मग देह आहे हो काही काळासाठी आहे, नंतर गेला कुठे गेला कळत नाही. मग उरतो कोण, जो उरतो तो मीच उरतो. मीच उरतो म्हणजे हे जाणणार जे तत्व आहे ते उरतं, जात कुठेच नाही. म्हणून जसं आपण म्हणतो फुग्यामध्ये खूप हवा भरलेल्या आहेत, बरेच फुगे आहेत आणि सगळे फोडले, गेले कुठे, फुग्यातली हवा हवेत गेली आणि वरचं हे ते बाजूला झालं. तसं शरीर म्हणजे एक फुगा आहे आणि फुग्यातून ती हवा म्हणजे हे जे जाणणारं तत्व आहे ते आहे. ज्या वेळेला म्हणजे देह मी हे खरं नाही तर हे जाणणारं तत्व ते मी आहे हा तिथे बोध आहे. आपल्याला प्रत्येकाला हा बोध म्हणजे सांख्य योगामध्ये जे सांगितलंय ऋषीमुनींनी, कपिल मुनी होत्या, कपिल मुनींचा हा सांख्य योग आहे बहुतेक. तर त्यांनी हा सिद्धांत मांडला की हा एकच अनेक झाला आणि अनेका तो एकच आहे. आणि त्यामुळे ज्याला आपण चैतन्य आहोत हे व्यवस्थित कळलं म्हणजे नुसतं शब्दाने नव्हे, शब्दाने पटकन कळल्याचं काय, पण त्या अगदी अंतर्मनामध्ये ते मुरलं, ते आपलं अस्तित्व म्हणजे चैतन्य स्वरूपाचं अस्तित्व आहे. आपण हे देहाचं अस्तित्व म्हणजे आपलं अस्तित्व समजतो, त्यालाच देहभाव म्हणतात. आणि देहाच्या अपेक्षित मी आहे असं जे प्रत्येकाला वाटतं त्याला अहमभाव म्हणतात. म्हणजे देहभाव आणि अहमभाव मध्ये सूक्ष्म फरक आहे, असं काही नाही. देह आहे म्हटलं तर काही बिघडत नाही, पण देह मी आहे म्हटलं की बिघडतं. म्हणजे देहभाव आणि अहमभाव मध्ये हा फरक आहे. आता लाट आहे आणि समुद्र आहे, लाटा वेगळ्या वेगळ्या जरी असल्या तरी त्या सगळ्या समुद्राच्याच लाटा आहेत हे आपल्या डोळ्याला स्पष्ट दिसतं. त्यामुळे लाट वेगळी आणि समुद्र वेगळा असं म्हणताच येत नाही, कारण थोडा वेळ ती येते आणि परत लय पावते समुद्रात. आणि हे जे ज्ञान आहे की हे ज्ञान म्हणतात, ह्याला हे ज्ञानाच्या गोष्टी आहेत. खरं म्हणजे सर्वसाधारण माणसाला ते लक्षात येण्याच्या पलीकडचं आहे. पटकन जर सांगितलं की दुजे भाव कसला आणि अहमभाव कसला, तर आपलं अस्तित्व म्हणजे देहच हा जो भाव सर्वांकडे आहे तो देहभाव आहे. पण देह आज आहे आणि उद्या नाही ही वास्तवता आहे, वास्तवता आहे, लक्षात ठेवायचं. आज हा मी बोलणारा काही काळानंतर नसणार, मग आपल्या पोटात गोळायचो कसं नसणं म्हणजे काय होणार, नसला तरी तो परत असणार. म्हणजे देहाच्या अंगाने तो नसणार, पण जाणण्याच्या म्हणजे ही अनंत स्वरूप जाणीव आहे, त्या अनंत स्वरूप जाणीवेच्या अधिष्ठान तो असणारच. म्हणजे तो जातच नाही कुठे, सतत असतो.
हे जे आपलं अस्तित्व हे जर त्याला कळलं तर तो ज्ञानी झाला. आणि जो मी देह आहे म्हणून त्या देहाच्या अधिष्ठान जो बोलला तो अज्ञानी. ज्ञान आणि अज्ञान काय, तर हेच ज्ञान अज्ञान, की सर्वत्र चैतन्य स्वरूपच आहे. आणि चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप जाणीव आहे. परत लक्षात. म्हणून पूर्वी मुळात चिदाकाश असा शब्द वापरला. चिदाकाश म्हणजे केवळ असणेपणाने असलेली ही अनंत स्वरूप जाणीव, त्याला म्हणतात चिदाकाश. असणेपणाने केवळ आहे, त्यात असणेपणाचा जो भाव निर्माण झाला त्याला म्हणतात चित्ताकाश. आणि त्या असणेपणाच्या भावातून पुन्हा तिथे जी विश्वनिर्मिती झाली त्याला म्हणतात भूताकाश. कसं आहे, परमेश्वरी शक्तीचं अंगाने ऋषीमुनी जे चिंतन केलंय ते की परमेश्वर म्हटलं तर काय, ते चिदाकाश आहे. आता चिदाकाश कसं आहे त्याचं वर्णन ते निर्गुण निराकार आहे. म्हणजे सगळ्या गोष्टी आपल्याला परमेश्वर विषय समजायचा असेल तर परमेश्वर कसा आहे, तो निर्गुण निराकार आहे. निर्गुण निराकार म्हणजे कसा, आपण जे गाढ झोपेत जे असतो तसा. तिथे काय आहे ते कळत नाही पण सर्व काही असतं, नसतं असं काहीच नाही. म्हणून हे सतत आपल्याला लक्षात असलं पाहिजे, परमेश्वर हे निर्गुण निराकार स्वरूप आहे आणि तेच त्याला चिदाकाश म्हटलंय. तिथेच स्फुरण आहे. स्फुरण आहे म्हणजे जाणणे पण आहे. आणि हे जाणणे पण म्हणजे असं आपण गाढ झोपलो आणि सहज उठतो, आपण सहज उठतो, कोणी न उठवता सुद्धा उठतो, एक वेळ ते कुठे त्यावेळी उठतो, जागे होतो. ते जागे होतो तेच जाणणेपणातून जाणतो ना, जाणायला लागतो. पटकन जाग येते, तर जाग येते म्हणजे जाणतो, जाग आली हेही जाणतो. आता हे जे जाणणे पण आहे त्याला चित्ताकाश किंवा दुसऱ्या शब्दात म्हणायचं ते सगुण निराकार स्वरूप आहे. कारण तिथे जाणणे पण आहे पण आकार काहीच नाही. आता आकार काहीच नाही कळायला आपल्याला समजून घेऊया आपण कसं ते. आणि तेच शरीर रूपाने म्हणजे विविध शरीर मध्ये पशु पक्ष्यांचं शरीर, झाडं वनस्पती हे सगळे शरीर आहेत. फक्त माणसाचं शरीर म्हणजे शरीर नव्हे. मुंगीचं पण शरीर आहे, हत्तीचं पण शरीर आहे, अगदी ती जीवाणू असतात, व्हायरस बिरसचं सगळ्यांना शरीर आहे. सूक्ष्म आहे, दिसत नाही एवढंच, आपल्याला दिसत नाही डोळ्यांनी पण आहेत. ही सगळी शरीरं म्हणजे साकार रूप आहेत. आणि हे पण कोणाचं आहे, चैतन्य स्वरूप म्हणजे अनंत स्वरूप जाणीवेतून हे सगळं प्रगट आहे. म्हणून चिदाकाशाकडनं पाहिलं म्हणजे निर्गुण निराकाराकडून पाहणं काहीच माहित नाही, पण सगुण निराकाराकडनं पाहिलं तर सगळं ते आपणच आहोत. तिथे वेगळं काहीच नाही. वेगळं काही नाही म्हणजे एक पण जे आपण म्हणतो की ते सर्व चैतन्य स्वरूपच आहे असं म्हटलं तर काय, एका लाटेने दुसऱ्या लाटेकडे पाहिलं तर काय पाहणार, लाटच आहे. ही पण लाट पाणी, ही पण लाट पाणी, सगळं जे आहे ते समुद्रच आहे. तसं पाहण्याची दृष्टिकोन जेव्हा पाहतो आपण मूळ स्वरूपाकडे, जेव्हा ज्ञानाच्या अंगाने जेव्हा आपलं लक्ष जातं तर ते एकपण असतं. म्हणून संतांकडे सर्वांप्रती आपलेपण आहे. संतांकडे कसं असतं, आपलेपण आहे की सगळी मज एकाचा विस्तार, ते हे जग असं जे म्हटलं ना. किंवा ज्ञानेश्वर माऊलींनी सांगितलं, अनंत रूपे अनंत वेशे देखिले त्यासी, म्या देखिले त्यासी, बाप रखुमा देवी वरू, बाप रखुमा देवी वरू, खूण बांधिली तैसी, देखिला देखिला माये, देवाचा देहो माये, देवाचा देहो, पिटला संदेहो, पिटला संदेहो, निमाले दुजेपण. इथे दुजेपण आलं की ते दुजेपण कधी निमेल म्हणजे बाजूला होईल, ज्या दुजेपण प्रत्येक माणसाकडे, त्यावेळेस अनंत रूपे अनंत विषय. अनंत रूपे म्हणजे अनंत जाणीव रूपे, आणि अनंत वेश अनंत देह रूपे. देहाच्या देहावेश आहे त्या जाणीवेचा. वेश म्हणजे जसे आपण कपडे घालतो ना, तसं प्रत्येक जाणीवेने
शरीराचा कपडा घातलेला आहे. म्हणून कपड्याच्या आत माणूस नागडा असतो आणि देहाच्या आत तो उघडा असतो. आपण म्हणतो ना, कपड्याच्यात आपण जे आहोत तसे त्याला नागडे पण म्हणतो आपण, आणि त्या देहाच्या आत आपण उघडे असतो. म्हणजे उघडा कोण कळला तर हे सगळं काही कळतं. लक्षात आलं मी काय म्हणतो? म्हणून अनंत रूपे अनंत वेशे, ते काय म्हणतात, अनंत जाणीव रूपे आणि अनंत देहाचा वेश धारण करून काय केलंय, अनंत रूपे अनंत वेशे म्या देखील. जसं कोणाला बघितलं, त्या अनंत स्वरूपाला बघितलं. कोणी बघितलं? अनंत स्वरूपाने बघितलं. वेगळं कोण बघणार आहे त्याला? म्हणून अनंत रूपे अनंत वेशे म्या देखिले त्यासी काय समजलं, बाप रखुमा देवीवरू खूण बांधिली. हे सगळं बाप रखुमा देव म्हणजे अनंत स्वरूप. बाप सगळ्यांचा बाप कोण? रखुमा देवीचा वर. म्हणजे आपण म्हणतो विठ्ठल म्हणा, विठ्ठल रखुमाई म्हणतात तसं. म्हणजे हे भक्तीचा मार्गातून सांगतायत. पण खरं काय, ते चैतन्य स्वरूपाचीच सगळी रूप आहेत. चैतन्य म्हणजे अनंत स्वरूप. जाणीवच विविध जाणी रूपाने प्रगट, आणि प्रत्येक जाणी देह रूपाने प्रगट. देहाचा वेश धारण करून मी पाहिलं की काय पाहिलं, देखिला तिथे मी देवाचा देव पाहिला. म्हणजे सर्वजण देवाचा देव म्हणजे काय, आपण जे जे आकाराला आले ते देव, त्यांचा देव कोण? हा निर्गुण निराकार स्वरूप, ज्याच्यातून हे सगळे आकार निर्माण झाले. मग तुम्ही ब्रह्म विष्णू महेश हे सगळे आकार आहेत, गणपती वगैरे सगळे आकार आहेत. देह आहे. देव म्हटलं की रूप आलं, वेश आला, तो देहाचा वेश धारण केलाय. मग त्या देवांचाही देव आहे, आणि तो देवांचा देव म्हणजे मूळ निर्गुण निराकार स्वरूप, की ज्याच्यातून हे सगळं विश्व निर्माण झालं आहे. म्हणून बाप आहे सगळ्यांचा तो. देखिला, म्हणून देखिला माय देवाचा देव फिटला संदेह. त्यावेळेला त्यांची शंका फिटली. हे जर लक्षात आहे, म्हणजे ती दृष्टी निर्माण झाली त्यांच्याकडे, अरे हे सगळं चैतन्य स्वरूपच विविध रूपाने प्रगट आहे. तेव्हा देखिला माय देवाचा देव फिटला संदेह, निमाले दुजेपण. आणि तिथे दुजेपण निघून गेलं. हे कधी होईल? अहमभावातून नाही होणार. तिथे अनंत स्वरूपाचाच भाव असला पाहिजे. चैतन्य भाव आपण म्हणतो ना, की त्याला स्वामी म्हटलं जातं. स्वामीचा अर्थ तो अनंत स्वरूप हा स्वामी आहे. आणि म्हणून इथे अहमभाव आणि दुजेपण याचा कोणावर परिणाम नाही. ते दोघं एकाला एक जोडलेली हे आहेत, की जिथे अहमभाव आहे तिथे दुजेपण आहे, जिथे दुजेपण आहे तिथे अहमभाव आहे. वेगळे पण तसं नाही, फक्त सांगण्यासाठी आपल्याला बोलावं लागतं. म्हणून निमाले दुजेपण. ज्यावेळेला हे कळलं की एकाच स्वरूपाची सर्व रूप आहेत, हे ह्याचा अनुभव आला, तर शब्दाने कळून नाही. शब्दाने आपण एकमेकाला बघतो, वेगळेच दिसतो ना आपण एकमेकाला. पण जर ज्ञानदृष्टी प्राप्त झाली तर हे सगळे बाहेरचे वेश आहेत. आता एका कपड्याचा, आता समजा तो अमिताभ बच्चन कधी अँग्री मॅन म्हणून येतो किंवा आणखीन काहीतरी वेगळ्या रूपामध्ये येतो, तरी आपल्याला माहिती आहे अमिताभ बच्चनच आहे. 100 पिक्चर त्याने तयार केले, 100 पिक्चरमध्ये अनेक रूपाने तो आला समोर, पण आपल्याला माहिती होतं. तसं हे सगळी रूपं आपल्याला माहिती होते चैतन्य स्वरूप. हे जर कळलं तर तुम्हाला कळलं, नाही तर कळणार नाही. इथे आपल्याकडे दुजेपण, सर्वसाधारण माणसाकडे दुजेपण म्हणजे मुरलेलंच आहे. त्याला तो सगळी माणसं, मी वेगळा तू वेगळा, मी वेगळा तू वेगळा, माझं आणि तुझं, इथेच आपण इतके अडकलेलो असतो की त्याच्यातून आपण एकमेकाला दुखावतो. दुजेपणातून माणसं एकमेकाला दुखावतात, श्रेष्ठ कनिष्ठ भावातून दुखावतात, की मलाच हवं, की मी म्हणतो तेच खरं, असं ज्यावेळेला जो भाव असतो ना, तो दुजेपणातून असतो. तिथे हा भाव मुराला का तसा कठीण आहे. कारण आपली दृष्टी पाहणं हे शरीरातून होतं. त्यामुळे शरीर म्हणजे माझं अस्तित्व, हा पहिला भाव आपल्याकडे इतका घट्ट आहे, आणि ते मी देह आहे हा जो भाव घट्ट आहे, त्याच्यामुळे तिथे तो अहम भाव आहे माणसाकडे. आता हे बघा, परत लक्ष करा. अहम भाव, गेल्या वेळी भाव सांगितलं होता, भावाचा देह भाव,
म्हणजे जे तत्व आहे ते तत्व स्वतःला मी शरीर म्हणतं, तर त्या तत्वाकडे अहमभाव आला, देहभाव आला. आणि देह मी म्हटलं की त्या तत्वाकडे अहमभाव आला. पण तत्व वेगळं आणि भाव वेगळा आहे. समजून घ्या, तत्व वेगळं आहे. म्हणजे इथे परमार्थ हा भावावर अधिष्ठित आहे. भाव बदला, परमार्थ सुरू होईल. तेव्हा मी आहे भाव धरलात, प्रपंच सुरू होतो. सगळं जे आहे ते देवाचं आहे की देवच आहे, तर तो देवभाव झाला. तत्व तेच आहे. मूळ तत्व कोण? जे निर्गुण निराकार स्वरूप आहे ते मूळ तत्व. त्या मूळ तत्व तिथेच आहे, पण भावातून सगळं. भाव जसा बदलतो तसं विचार बदलतात, विचार जसं बदलतो उच्चार बदलतात, आचार बदलतात. म्हणून भाव धरा रे, आणि तिथे अपुलासी देव करा रे. अपुलासी देव करा म्हणजे तो देवच आहे हा भाव असला पाहिजे. सगळा विश्व जे आहे, सगळा संसार जो चाललेला आहे तो देहभावातून चाललेला आहे. संपूर्ण ब्रह्मांड, आपल्या पृथ्वीवरची सगळी माणसं जर म्हटली, आपण मनुष्याच्या ह्याच्यात बघू, प्राणी मात्रांकडे पण देहभाव आहे, नाही असं नाही, सगळीकडे आहे. पण सुधारायचं कोणाला? माणसाला. वाघाला सुधारायचं नाही, वाघाला साक्षात्कार व्हायला पाहिजे असं काही विचार आपल्याला माहित नाही होईल की नाही होईल. पण मनुष्याला साक्षात्कार म्हणजे हे ज्ञान कळलं पाहिजे, आणि ह्या ज्ञानातून ती जाणीव शुद्ध होते. सगळ्यात महत्वाचं हे ज्ञान कशासाठी हवं? जोपर्यंत दुजेपण आहे तोपर्यंत अशुद्धपण आहे माणसाकडे. म्हणजे त्या जाणीव माणसाकडे, म्हणजे त्या मनुष्य म्हणून रूपाने ती जाणीव जी आहे, त्या जाणीवेकडे अशुद्धपण आहे, तिला कळत नाहीये. आणि तो दुजेपण इतकं अंतर्मनात मुरलेला आहे की त्या दुजेपणातूनच सगळीकडे पाहण होतं. तर आपण म्हणतो आपला धर्म, दुसरा धर्म, हा पण दुजेपण आहे. दुजेपण कुठे नाहीये? सगळ्या गोष्टीत भरलेला आहे. आपण म्हणतो साधी उशी, माझी उशी आहे, हो म्हणतो ना, दुजेपण, तुझी उशी माझी उशी असंही होतं बऱ्याच वेळेला. की इथे ह्या सगळ्या गोष्टीमध्ये इतकं दुजेपण गुंतलेलं आहे, त्याच्यात माणूस गुंतलेला आहे. म्हणजे तो भाव बाजूला करता आला पाहिजे. भाव बाजूला करायला ज्ञान हवं. म्हणून अहमभाव बाजूला केला तर दुजेपण जाईल. अहमभावातून दुजेपणावर परिणाम होतो. म्हणजे दुजेपणावर परिणाम करायचा असेल तर अहमभाव जितका घट्ट तितका दुजेपण घट्ट. पण दुजेपण घालवायचा नाही, अहमभाव घालवायचा. अहमभाव गेला पाहिजे, आणि अहमभाव जाण्यासाठी सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे. दुसरा उपाय नाही. पण सद्गुरूंना शरण गेलं पाहिजे म्हणजे नेमकं काय केलं? नुसतं नमस्कार केला की झालं का? नाही. सद्गुरू जे सांगतायत तो बोध आपल्या अंतर्मनात मुरवण्याचा प्रयत्न केला पाहिजे सतत. म्हणून जगामध्ये जे दुःख आहे, जगामध्ये जी चिंता आहे, जगामध्ये जी भीती आहे, जगामध्ये प्रत्येक माणसाला, मी म्हटलं की अंतर्मनामध्ये आपल्या भीती आहे, दुःख आहे, राग आहे. आणखी भीती, दुःख, राग आणि चिंता आहे. ही सगळी दुजेपणाची लक्षणं आहेत. असं कसं लक्षण आहे? चिंता माणसाला लागते म्हणजे दुजेपण आहे. कसं होईल माझं असं वाटतं ना. कारण आपण देहाच्या अपेक्षेत हे सगळे विचार करत असतो. देह आहे म्हणून माझं काय होईल, भीती असते ना, उद्या कसं माझं व्हायचं असं वाटतं. ती भीती आली माणसाला, भीतीमुळे घाबरतो, चिंता करतो, कसं चांगलं होईल, वाईट होईल, असं होतं तसं होतं, मित्रांच्या बद्दल आपण काळजी करतो, ते चिंता, भीती, दुःख कशामुळे होतं? की ह्या देहभावातून पाहिल्यामुळे जे आपल्याला मिळत असतं, जे मिळत नाही, जे मिळत असतं ते मिळालं नाही तर दुःख, कारण जे हवं असतं ते मिळत नाहीत म्हणून दुःख. हे कशाची अपेक्षा असतं? देहभावाच्या अपेक्षा. आणि तिसरी कोणतं सांगितलं? द्वेष, म्हणजे राग. प्रत्येक माणसाला राग आहे का? देहभाव म्हणून. आणि ही सगळी देहभाव म्हणजे दुजेपणाची लक्षणं. देहभाव आणि दुजेपण कशी
एकमेकाला चिकटलेले ते लक्षात घ्या. आणि ह्या चारी म्हणजे अंतर्मनामध्ये जे चार ह्या मोठ्या गोष्टी आहेत आणि ह्या अंतर्मन ह्या चार गोष्टींच्या अपेक्षेतच सगळं त्याचं जीवन चाललेलं असतं. कोणातरी भीती तरी असते म्हणून घाबरत बसतात, कोणातरी चिंता असते चिंतेत अडकलेले असतात, कोणा काही दुःख असतं ते दुःखच घोळवत बसतात. अशा सगळ्या गोष्टीत हा जो देहभाव धारण केलेला असतो आणि त्यामुळे त्याच्यातून माणूस मुक्त व्हायचा असेल तर त्याला अहमभावच बाजूला केला पाहिजे. त्याचा अहमभाव बाजूला गेला तर हा एकही गोष्ट उरणार. आता तुम्हाला कसं ते समजवतो म्हणजे सांगतो. लाट म्हणून जर लाटेने मी लाट आहे म्हणा तर तिला जर जाणीव आपण म्हणतो आता लाटेला जाणीव निर्माण झाली ती लाट मी लाट आहे मग ती दुसऱ्या लाट मी छोटी लाट आहे ती मोठी लाट आहे. हा दुजे पण आला कळलं. एखादी लाट फोर्सफुली आहे जर माझ्याकडे तिच्याकडे शक्ती जास्त आहे असं जे वाटलं तर हे जे दुजेपण आहे तर ती लाट आहे हे त्या लाटेचा अहंभाव आहे. पण ती समुद्राचं म्हटलं की सगळ्या सारख्याच आहेत. तिथे मोठी काय छोटे काय समुद्राचंच अंग आहे सगळं. तसं ही सगळी रूप एका चैतन्य स्वरूपाची अंग आहेत. रूप म्हणण्यापेक्षा अंग म्हणणं अधिक परफेक्ट आहे. वेगळे कोणच नाहीयेत, सगळे एकाच चैतन्य. म्हणून हा प्रत्येक जसं आपला देह आहे. आता देहाची अंग काय? डोळा हे अंग आहे, कान हे अंग आहे, नाक हे अंग आहे, जीभ अंग आहे, हात पाय बोट ही सगळी अंग आहेत एकाच देहाची. तसं हे जे सगळं विश्वरूप आहे हे एक मोठं शरीर आहे आणि ह्या मोठ्या शरीराची सगळी शरीर जी आहे त्याच्यामध्ये ती सगळे अवयव किंवा अंग म्हणा. तर आपल्या पोटा आपल्या शरीराच्या आत अवयव आहेत असं आपण म्हणतो ना, तसं या विश्वरूपामधली ही सगळी आपण अंग आहोत. एकमेकावर सगळं अवलंबून आहेत. खरं म्हणजे एकमेकाला पूरक पोषक आहोत आपण आणि त्यामुळे एकमेकाच्या आधारेच जीवन चाललेलं असतं. पाऊस नाही आला तर आपलं वर खाली होतं ना, येत नव्हतं. अरे बापरे आता पाणी आहे. आपल्या समुद्र मुंबईकरांना काय प्रॉब्लेम, शेतीचा काय प्रॉब्लेम नाही. ते तलावाची लेवल खाली जायला लागली की ते बेमसीवाले रोज करायला बापरे अरे बापरे पाणी नसेल काय होईल. म्हणून पाऊस हवाच, पण 10 दिवस पडल्यानंतर बघा अरे एवढा कशाला पडतो. माणसाचा स्वभाव आहे, अति झालं की नको वाटतं आणि नसला तर पोटात गोळा येतो. म्हणून हे सगळी रूप आहेत. म्हणून जे पडतं तर पडू दे म्हणायचं, कशाला पडतो विचारू नका आणि येत नाही म्हणून कशाला येत नाही हाही विचार करू नका. ते सगळ्या नियमाने चाललेला आहे. हा विश्वाचा राहाडगाडा जो चाललेला आहे तो एकत्वाने पाहिला पाहिजे. एकत्वाने ही सगळी रूप सगळी ज्या आहे ती सगळी एका चैतन्य स्वरूपाची अंग आहेत. म्हणून हाताचं काम हात करतो, पायाचं काम पाय करतो, डोळ्याचं काम डोळा करतो, कानाचं काम काना करतो. तशी सगळे प्रत्येक रूप एक एक त्याचं वाट्याला आलेलं कर्म तो करतच असतो. म्हणून हे सगळं कर्म प्रत्येकाचं तसं चाललेलं असतं. मध्ये चांगलं वाईट आहे नंतरचा भाग आला. पण हा सगळं विश्वाचं जे राहाडगाड चाललंय ते जर पाहिलं तर एकपणाने पाहता येतं की ती ही एकाच चैतन्य स्वरूपाची म्हणजे निर्गुण निराकार स्वरूपाची अंग आहेत. आता मग अशी गंमत सांगितली तुम्हाला की हे जे तत्व सतत आहे सर्वत्र हे कशावरून ओळखायचं. जागृतीमध्ये आपण असतं हे सगळं कळतं. स्वप्नावस्थेमध्ये स्वप्न पाहतो आणि तेही आपणच पाहतो हेही कळतं आणि गाढ निद्रेमध्ये काहीच कळत नाही म्हणतो. पण उठल्यानंतर म्हणतो छान झोप लागली. मग तिथे जाणणारा कोणतरी होता म्हणून छान लागली ना झोप. कळलं कशावरून, तिथे जाणणारं तत्व आहे. म्हणजे गाढ झोपेत सुद्धा ते जाणणारं तत्व असतं. म्हणून ते जे तत्व आहे तेच आपण आहोत. जे गाढ झोपेत सुद्धा जाणतं, स्वप्नावस्थेत सुद्धा जाणतं आणि जागृतीमध्ये पण जाणतं. आणि त्याच तत्वाला तुरिया म्हणतात. तुरिया अर्थ त्याचा अर्थ चौथा. चौथा म्हणजे पहिला काय जागृती. जागृतीमध्ये जे आपण ती पहिली अवस्था. दुसरी अवस्था काय स्वप्नावस्था
आणि तिसरी अवस्था काय, निद्रा अवस्था. 3 अवस्थेच्या पलीकडे असते ती तुरीय अवस्था. कारण ह्या सगळ्यामध्ये जो पाहणारा आहे, जाणणारा जो आहे, दृष्टा म्हणतात, त्याला दृष्टा म्हणतात. तो दृष्टा सर्वत्र आहे, गाढ झोपेत पण आहे. कारण उठल्यानंतर मला चांगली झोप लागली म्हणणार म्हणजे तो कोणतरी आहे म्हणून कळलं ना, नाही तर कसं कळलं असं गाढ झोप चांगली झाली की बरोबर. नाही झोप, समजा एखाद्या झोप लागली नाही तर झोप लागली नाही हो असं म्हणतो ना, तिथेही जाणणार आहे. मग दोन्ही गोष्टीचा अनुभवणारा जो आहे, त्या अनुभवणाराच तुम्ही आहात, तोच मी आहे. तीच तुरीय अवस्था आहे, म्हणजे चौथी अवस्था. आणि ह्या चौथ्या अवस्थेच्या पण पलीकडे आहे, त्याला उन्मनी अवस्था म्हणतो. मग उन्मनी अवस्थेमध्ये काय असतं की हा जो चौथा असतो तो इतका पक्का होऊन जातो की चैतन्यच आहे, चैतन्यच आहे, हे जे सतत कळतं आहे. म्हणजे आता बघा, त्याला शब्द आहेत, त्याला नाव नाहीये. आपण नाव दिल्याशिवाय कळत नाही म्हणून भाषेमध्ये नावं द्यावी लागले. तुरिया, तुरिया म्हणजे काही चौथी अवस्था. कोणाची? हा पाहणाऱ्याची चौथी. पहिली अवस्था जागृतीमध्ये तो काय करतो, दुसरी अवस्था स्वप्नावस्थेमध्ये पाहतो, तिसरी अवस्था निद्रेमध्ये पाहतो, आणि चौथी अवस्था ह्याही पलीकडे तो जो आहे, सर्वत्र तो सतत आहे, तो मी दृष्टा. हा अनुभव घ्यायला का प्रत्येकाला अनुभव असतो पण कळत नाही. आपण जीवन जगतो म्हणजे काय, हे तत्वच अनुभवत असतं सगळीकडे, पण ह्या तत्वालाच कळत नाही मीच तो आहे. तो परत शोधतो परमेश्वर कुठे आहे. कळलं ना? म्हणून तिथे दुजे पण आलं परत. म्हणजे परमेश्वर आपण वेगळे नाहीच आहोत. म्हणून परमेश्वर हा सर्व रूपाने प्रगट आहे. अनंत रूप अनंत वेश म्हटलंय ना त्यांनी, तेच की तो ही परमेश्वरी शक्ती आहे, म्हणून ते रूप नाहीये. आणि आपल्यालाही रूप नाहीये. जे आपण म्हणतो ते देहरूप आहे, हा वेश आहे. वेश आहे म्हणजे वेश बदलता येतो ना आपल्याला, म्हणून त्याला वेश शब्द. अनंत रूपे अनंत वेश आहे हा शब्द आहे. आपल्याला आपण एकच पकडत होतो ना, अनंत रूपे अनंत वेश शब्द बोलतो, तसा नाही. ती जाणीव रूप आहे आणि त्याने वेश धारण केलेला आहे. आता हा वेश बदलतो आपण, म्हणजे वेश सगळ्यांचे जरी असलं तरी एकच तत्व आहे. आणि तेच तत्व जो आहे ते तत्व म्हणजे तुरिया, म्हणजे दृष्टा. त्याला साक्षी म्हणजे गाढ निद्रेत सुद्धा, गाढ झोपेचा तो साक्षी आहे, अनुभवतोय. म्हणून तर कळतं ना, कळत नाही आपल्याला एवढंच. म्हणून हे जर कळलं तर परमेश्वर आकळता आला, नाही तर परमेश्वर कळत नाही. आता हे जे ज्ञान आहे, हे ज्ञान आत्मसात व्हायला कठीण आहे. म्हणजे काय होतं, देहाच्या अपेक्षेत पाहण्याची सवय आपली इतकी झालेली आहे की क्षणोक्षणी आपण त्या भावातूनच पाहतो आणि तिथेच अडकतो. कारण अंतर्मनामध्ये तो भाव घट्ट आहे. म्हणून तो भाव दूर करण्यासाठी आता बघा काय सांगितलंय, देहभावातून पुन्हा अंतर्मनामध्ये ह्या 4 अनिष्ट गोष्टी माणसाच्या मनात निर्माण झालेल्या आहेत प्रत्येकाच्या. तो चांगला वाईट वागतो ते ह्या 4 गोष्टीच्या अधिष्ठान वागतो. राग आला तर वेडवाकडं बोलेल, चिंता आली तर रडत बसेल, दुःखात अडकत बसेल. कळलं ना? आणि भीती, कुठे कसली ना कसली भीती असते. पण एकदा जर कळलं तू तुरिया आहेस, तर भीती राहत नाही, चिंता राहत नाही, काही राहत नाही. कारण सत्य काय, तू तुरिया आहेस. तू फक्त पाहणार आहेस. पाहणारा म्हणजे सतत तू आहेस, तू नाही असं कधीच नाही. म्हणून मी मरका पण नाहीये, म्हणून मी मरणार पण नाहीये, आणि मी जन्माला पण येणार नाही. मग काय, तो वेश बदलून येतो फक्त. म्हणून महाराजांनी सुंदर सांगितलं की पुनर्जन्म जो म्हटला जातो, तो पुनर्जन्म व्यक्तीचा नसतो. व्यक्ती म्हणजे वेश शरीराचं धारण केलं ती व्यक्ती. शरीर बाजूला करा आणि जो तुरिया आहे तो पुनर्जन्म करतो, तो परत वेश धारण करतो आणि परत येतो. म्हणजे आपण ज्या वेळेला नवीन कपडे घ्यायला गेलो त्या रूम मध्ये शिरतो की नाही, कपडे माप बघायला वगैरे, नवीन कपडे घालून बाहेर येतो. आतमध्ये गेला, वेश बदलला, परत बाहेर. म्हणजे तो पहिला तो नाही, दुसरा आला. हे जर कळलं तर ज्ञान कळलं ना. म्हणजे देहभाव आणि दुजेपण हा जो सगळं आपला अहमभाव आणि दुजेपण जे म्हणतो ना, तो इथे आहे. हे जर ज्ञान कळलं तर सगळं असतं. एका
आता हल्लीच मी ऐकलं म्हणून, मुलगी होती आणि ती वडिलांना विचारते की ते म्हणजे त्याची तिच्या आईला मग खूप प्रेम बिम करतात वगैरे, प्रेमाने राहतात, अगदी एवढी वर्ष तुम्ही प्रेमाने कसे राहतात म्हणून तिथे प्रश्न. तर त्याने रहस्य सांगितलं, मी एका स्त्रीवर प्रेम नाही केलं. काय म्हणताय का तुम्ही म्हणा, मुलीला सांगतोय बाप, मी अनेक स्त्रिया. म्हणजे काय केलं, तरुणपणी तुझी आई कशी होती त्यावेळेस मी प्रेम केलं. जरासं आणखी प्रौढ झाली, मी काय तिच्यावर प्रेम, ती दुसरी व्यक्ती होती ना. वेश बदलला, आपण तो वेश बघत नाही, वेशामध्ये आपण वेगळेपण पकडतो ना. म्हणून नवीन नवीन स्त्रीवर मी प्रेम केलं. जशी जशी तिचं वय बदलत गेलं आणि त्या वयाप्रमाणे तिचा शरीराचा आकार बदलत गेला. पण मी कोणावर प्रेम केलं, त्या तत्वावर प्रेम केलं. लक्षात घ्या की इथे प्रेम जे असतं ते खरं प्रेम तत्वावर असतं, शरीरावर आधार शरीराचा, पण तत्वावर प्रेम. त्यामुळे मी प्रेम करतो सतत. आणि म्हणून हे जे रहस्य आहे जीवनाचं, की आपलं जीवन प्रेममय असलं पाहिजे, की सगळे वेशधारी ह्या सगळ्या जाणीवा आहेत. अनेक वेश आहेत, काही काळ त्या वेशात राहणार, परत जाणे दुसऱ्या वेशाने येणार, परत ती भेटणारच, पण कळणार नाही आपल्याला हा वेश तीच व्यक्ती आहे म्हणून. कळलं ना. कारण ती शक्ती आहे, ती व्यक्ती आत्ता जी व्यक्ती आहे तिने परत दुसरा आकार ती दुसरी व्यक्ती होते, तीच होत नाही. तिथे सगळं चेंज होत जातं. म्हणून हे सगळं जीवन असं चाललेलं आहे. पशु पक्ष्यांचा देह असेल किंवा वनस्पतीचा देह असेल किंवा शरीराचा, प्रत्येक ठिकाणी ही जाणीव आणि त्या त्या ठिकाणी तिथे त्या पद्धतीने सतत पाहत आहेत. म्हणून ह्या सर्व जाणीवा ज्याच्या आहेत ते निर्गुण निराकार स्वरूप तेच आहे. तिथे दुजे पण काहीच नाहीये. स्पष्ट लक्षात घ्या की हे सगळं जे आहे ते सर्व एकाच अनंत स्वरूप जाणीवेचं खेळ आहे, अंग आहे. ते स्वतःला आकारात बदलताना खेळत आहे. आणि आपण मात्र अरे बापरे असं कसं झालं म्हणून आपल्याला कळत नाही या गोष्टी. किती असं कसं झालं, तसं कसं झालं, हे प्रश्न आपल्याला पडतात. ते प्रश्नच नाहीयेत. म्हणून हे जर रहस्य कळलं जीवनाचं, म्हणून तुर्या आपण लक्षात घ्या. आज वेगळं सांगतो, आज तुर्या दृष्ट आहे. तू मी दृष्टा, असं दृष्ट आहे म्हणून नाही, म्हणून दृष्टा मी, दृश्य मी, दर्शनात ज्ञान मी. हा जो भाग आहे ना, की दृष्टा म्हणजे ते चैतन्य जे स्वरूप आहे तेच ह्या देहातून पाहतोय. 100% लक्षात आलं पाहिजे. 100%. आता तुम्ही म्हणाल हे जर असं पाहिलं तर सद्गुरू कसे आहे, सद्गुरू पण दृष्टाच आहे आणि आपणही दृष्टा आहोत. पण सद्गुरूंकडे ज्ञानदृष्टी आणि आपल्याकडे ज्ञानदृष्टी नाही, हा फरक आहे. मग तिथे म्हणून सद्गुरूंची भक्ती करावी लागते. कारण त्यांचा रंग आपल्याला लागला पाहिजे म्हणून भक्ती. त्यांचा संग पाहिजे, त्यासाठी संग असला की रंग लागतो. म्हणून त्या ज्ञानाचा रंग, रंग आणि संग काय, ज्ञानाचा संग आणि ज्ञानाचा रंग लागला पाहिजे. आणि त्यासाठी सद्गुरूंच्या ज्ञानाची आस, ध्यास, भक्ती हे सगळं तिथे असावं लागतं. म्हणून सर्वसाधारण माणसाला हे कळत नाही आणि काय केलं पाहिजे, भक्ती केली पाहिजे. सर्वसाधारण माणूस नाही कळत दुजेपण आणि मी अरे वेगळा तू वेगळा. आम्ही म्हणणार नाही परमेश्वर आहे, मला गणपती आवडतो, मी गणपतीची भक्ती करतो, महादेवाची भक्ती करतो. वाईट काहीच नाही. ह्या भक्तीतून सुद्धा ह्या 4 गोष्टी बाजूला होतात. कोणत्या 4 गोष्टी? भीती, दुःख, चिंता आणि राग. 4 गोष्टी आहेत. ह्या 4 गोष्टी ज्या दूर व्हायला पाहिजेत, तिथे भक्ती हा एक सोपा उपाय आहे माणसाकडे, ज्याला तुमचं ज्ञान कळत नाही, हे असं आहे तसं आहे, काय डोक्यानं जातं असं म्हणतो ना आपण. त्याने प्रामाणिकपणे भक्तीचा मार्ग शोधला पाहिजे. भक्ती ही सद्गुरूंची भक्ती असली पाहिजे. परत सांग का? कारण तिथून ज्ञान मिळणार तुम्हाला, त्या ज्ञानातून परत प्रगती होणार. त्या भक्तीमध्ये ही भक्ती कशी असली, भक्तीच्या पण अनेक गोष्टी आहेत. भक्तीमध्ये 6 गोष्टी येतात सर्वसाधारण. ही जी भक्ती आपण म्हणतो तिथे पहिली भक्ती म्हणजे तिथे श्रद्धा असावी लागते. श्रद्धेतून भक्ती होते, त्याशिवाय भक्ती होऊ शकत नाही. श्रद्धेतून भक्ती म्हणजे तिथे स्मरण असावं लागतं. सतत स्मरणात ठेवावं लागतं, तिथे भक्ती असते. जिथे स्मरण असते ते भक्ती असते.
त्या स्मरणातून तिथे शरणागती येते. त्या शरणागतीतून समर्पण असावं लागतं. आणखीन 2 गोष्टी आहेत. कृतज्ञता पाहिजे. नाही, कृतज्ञता म्हणजे पहिलं काय सांगितलं? श्रद्धा. दुसरं काय? स्मरण. तिसरं काय सांगितलं? प्रेम. प्रेम. चौथं शरणागती. 5वं समर्पण. आणि 6वं कृतज्ञता. ह्या 6 गोष्टी ज्या होतात तेव्हा तिथे भक्ती असते. 6 गोष्टी असतात. या 6 गोष्टीतून निष्ठा निर्माण होते. ते म्हणजे श्रद्धा आणि निष्ठेमध्ये काय फरक आहे? श्रद्धा ज्या पक्की होते असते तेव्हा तो साधक, तो शिष्य सद्गुरूशी निष्ठावंत असतो. निष्ठावंत असतो म्हणजे काय? त्याला जीवन जगण्यासाठी सद्गुरू जे सांगतात तेच ब्रह्मवाक्य असतं. ते ज्ञान आत्मसात होईपर्यंत तो अत्यंत श्रद्धेने, प्रेमभावाने, कृतज्ञतेने सतत सद्गुरूंना शरणागत होतच असतो. शरणागत होतो. आता हे शरणागत होणं आणि समर्पण होणं, प्रेम आपल्याला कळतं. प्रेम म्हणजे सद्गुरूंशिवाय आपलं जीवन नाही हे कळणं, म्हणजे तिथे तसं त्यांच्याशी एकरूप होत राहणं ही प्रेमभावना आहे. तिथे त्यांच्या ज्ञानामुळे आपल्याला कळतं, इथे कृतज्ञता भाव येतो. आणि ह्या कृतज्ञतेतून जेव्हा अधिक अधिक ते ज्ञान आत्मसात व्हायला लागतं तेव्हा आपण शरणागत होतो. की शरण तुला भगवंता, असं ते गाणं आहे ना, की अरे मला काही कळत नाही पण तुझ्यामुळे मी आहे, तुझा आधार मला आहे म्हणून मी तुला शरण आहे, कारण तुझ्याशिवाय मला काहीच कळत नाही. ही जी भावना असते ना तेव्हा ती शरणागती असते. इथे समर्पण म्हटल्यानंतर जे हे अनंत स्वरूपाने आपण जे आहोत, असे वेगळेपणाने आपल्याला दुःख आहे म्हणून समर्पण, बाबा हे सर्व तूच होऊन राहा, ते सर्व तुझंच, माझं काहीच नाही, ही ज्या भावना येते तेव्हा ती असते ते समर्पण. माझं जोपर्यंत तेव्हा तिथपर्यंत ते होत नाही. म्हणून आपल्या मनामधल्या 4 अनिष्ट गोष्टी बाजूला करायला 6 गोष्टी परत एकत्र आल्या पाहिजे. ती म्हणजे भक्ती. आणि त्या भक्तीतून आता इथे म्हणून तुम्ही देहभाव आणि अहंभावाचा काय संबंध आहे? मोठा संबंध आहे. जेव्हा सद्गुरूंमुळेच जीवन चाललंय हे जेव्हा त्या शिष्याला कळ, सद्गुरू म्हणजे परत दिव्य स्वरूप. लक्षात घ्या, सद्गुरू म्हणजे व्यक्ती नव्हे, ते अनंत स्वरूप त्या देहाच्या रूपाने व्यक्त आहे, जेथून हे ज्ञान प्रगट झालं त्यांना सद्गुरू म्हणायचं. सद्गुरू कोणाला म्हणायचं? ते अनंत स्वरूप आहे. म्हणजे तुर्या, तू तुर्या कळत असं सद्गुरू पण तुर्या आहे. तुर्या म्हणजे दृष्ट आहे, स्वरूप आहे. ते अनंत स्वरूपच त्या मार्गदर्शन करत आहे. हा भाव तिथे असला पाहिजे. आणि त्यामुळे सद्गुरू म्हणजे ते निर्गुण निराकार स्वरूपाचं रूप आहे. आपणही त्याचं रूप आहे पण आपल्याला ज्ञान नाही. सद्गुरूंना ते ज्ञान आहे, त्यांच्याकडे तो अनुभव आहे, आपल्याकडे तो अनुभव यायचा आहे. आणि म्हणून त्या अनुभवातून हा अभ्यास आपल्याला करण्यासाठी सद्गुरू भक्ती हा दुसरा मार्ग आहे. एक भक्ती ज्ञानाचा आहे आणि दुसरा मार्ग भक्ती. आपण म्हणतो ज्ञानपूर्वक भक्ती करा, म्हणजे ज्ञानही वेगळं आणि भक्ती वेगळी नाही. ज्ञानातून भक्ती करा अधिक सोपं आहे. नुसता ज्ञान मार्ग धरला तर कदाचित अहंभाव जाणार नाही. पण सगुण साकार रूपाला जेव्हा आपण शरणागत होतो, म्हणजे सद्गुरू हे सगुण साकार रूप आहे परमेश्वराचं, त्यामुळे ते सगुण साकार रूप स्मरणात धरायला सोपं पडतं. निर्गुण निराकार कसं स्वप्नात स्मरणात राहणार, असं आहे ना. म्हणून जेव्हा आपण सद्गुरूंची भक्ती करतो म्हणजेच अनंत स्वरूपाची भक्ती करतो, हा भाव त्या ज्ञानातून यायला लागतो. आणि त्याच्यातून आपलं जीवन सद्गुरूंमुळे चाललंय, सद्गुरूंसाठी चाललंय, ह्या प्रत्येक गोष्टीच्या वेळेला तिथे शरणागती आणि समर्पण जसं जसं यायला लागतं, तिथे जशी श्रद्धा पक्की होते तेव्हा निष्ठा पक्की होते. तेव्हा तो शिष्याला कसलीच काळजी नसते, काय ते सद्गुरू ठेवतील तसं राहणार. हा भाव जर आला तर जीवनामध्ये शांती, सुख, समाधान आलं. आणि मग सर्वांच्या जीवनामध्ये शांती, सुख, समाधान यावं, भरभरून जीवन जगावं, आनंदाने जीवन जगावं, ही सद्गुरूचरणी प्रार्थना. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे,
सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. सद्गुरुनाथ महाराज